मित्रांनो, भरपूर मुलांचा प्रश्न असतो की सर आम्ही ग्राउंडला आल्यानंतर डाएट काय घेतला पाहिजे. तर आपला विद्यार्थी प्रदीप जायब आहे, आपण पाहू की ते बॅगमध्ये काय डाएट घेऊन आला आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही पण ग्राउंड करत असताना तुमचा जो डाएट आहे ना, तुम्ही जर ग्राउंडवर घेऊन आले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे तुम्ही ग्राउंड झाल्या त्या ठिकाणी तुम्ही खा. तर याच्यामध्ये आपण पाहू की काय काय घेऊन आला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की यांनी कडधान्य मिक्स केलेत. हरभरे आहेत, मूग आहे, मटकी आहे, अक्रोड आहे, काळे मनुके आहेत, बदाम आहे, काजू आहे, त्याच्यानंतर चिया सीड आहेत. त्याच्यानंतर भरपूर सारं आणखीन याच्यामध्ये हे लाडू पण आहेत, खजूर पण आहेत. आणि तुम्ही एखादा फ्रूट ठेवा. आता ह्याने जसे डाळिंब आणलेत, तुम्ही केळी, सफरचंद, मोसंबी, संत्रा कुठलाही अशा प्रकारचं एक फ्रूट तुम्ही ठेवू शकता. तर असं जर डाएट तुमचा असेल तर नक्कीच तुमच्या परफॉर्मन्समध्ये त्याचा फायदा होईल. तुमचा गोळा असेल, तुमचा 1600 असेल किंवा 100 असेल. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जे पाहताय ना, तुम्ही पण अशा प्रकारे डाएट तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये घेऊ शकता. तर अशा प्रकारे ग्राउंड झाल्यानंतर तुम्ही डाएट करू शकता. हा प्रोटीनयुक्त डाएट आहे. त्याच्यामध्ये लाडू पण आहेत, लाडू पण खूप छान आहेत. मेथीचे लाडू, यात खूप सारं मिक्स आहे, काजू बदाम वगैरे. अशा प्रकारे तुमचा डाएट तुम्ही ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचा ग्राउंडला फायदा होणार आहे आणि लवकर तुमचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे वाढणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि तुमचा रोजच्या डाएटमध्ये असं तुम्ही डाएट ठेवा.